कुपवाड शहरात सुरू असलेल्या रस्ते कामामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेज आणि पाण्याच्या पाईपलाईन फुटण्याचं प्रमाण वाढले. त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. कामाच्या ठिकाणी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी हजर राहणं गरजेचं असतं, मात्र त्या ठिकाणी ठेकेदारांचे सुपरवायझर हजर असतात. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याची गंभीर दखल घेत उपमहापौर गजानन मगदुम यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले. प्रभाग समिती क्रमांक 3च्या कार्यालयात उपमहापौर गजानन मगदुम यांच्या अध्यक्षतेखाली कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक 1, 2 आणि 8 मधील नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीमध्ये ड्रेनेज कामासंदर्भात अनेक समस्या आणि त्रुटी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मांडल्या. कुपवाड शहरात सध्या सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेमुळे रस्ते आणि पाणी योजनेच्या पाईपलाईन्स फुटत आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. कोणतेही नियोजन न करता जे काम सुरू असल्यामुळे MGP अधिकारी आणि ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीत धारेवर धरण्यात आले. रात्री खुदाई झाल्यानंतर अंधारामध्ये कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. यावर अपघात घडल्यास यावर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे गंभीर इशारा बैठकीमध्ये देण्यात आलेत. या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे आणि चेंबर बांधण्याचं काम पूर्ण झालेत. असे रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आलेत. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, कार्यकारी अभियंता चिदानंद गुरणे, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर उपस्थित होते. दरम्यान मनमानी पद्धतीने लाईट टाकण्याचं काम सुरू आहे. काम सुरू असतानाचा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. यावर अपघात घडल्यास संबंधित त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा गंभीर इशारा या बैठकीमध्ये देण्यात आला.